बाकी ठेवला आणि सामना तर खिशात घातला आणि रुपेश बेतूल संघाला तिकीट मिळवून दिलं उपांत्य फेरीचं. पहिली ओव्हर पूर्णपणे मेडन, 2 विकेट आणि अशा मोमेंटला किती प्रेशर ओमकार तुझ्यावर होतं? प्रेशर तर होता आमच्यावर, कारण की आम्हाला 71 रन चेस करायचे होते 5 ओव्हरमध्ये. सो ऑब्व्हियसली प्रेशर होता, पण मला तितका स्वतःवर कॉन्फिडन्स पण होता की जर मी खेळलो तर मी ही मॅच काढू शकतो माझ्या टीमसाठी. ओमकार, मागच्या एका मॅचमध्ये असं झालं होतं की तू बाद झाला तेव्हा मोहम्मदने बॅटिंग केली होती. इव्हन असं सुद्धा झालं की मोहम्मद बाद झाला, तू बॅटिंग केली. आता असं चित्र होतं की मोहम्मद बाद झाला, बबल बाद झाला, दाजी नाईक बाद झाला. एकापेक्षा एक चांगले सरस फलंदाज, इव्हन फिराज मोहम्मदने सुद्धा चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये दिला विथ द बॅट विथ द बॉल. आणि असे फलंदाज जर बाद होत आहेत तर एका बाजूला जर आपल्याला आपली बॅटिंग चांगली करायची आहे, किल्ला लढवायचा आहे, त्या मुमेंटला किती अवघड होऊन बसतं जेव्हा सामना तुला फिनिश करायचा आहे. नक्कीच, जसं तुम्ही सांगितलं अवघड तर होतच, कारण की एक एंडनी विकेट जात होते आणि दुसऱ्या एंडनी जो प्रेशर आहे तो माझ्यावर येत होता, आणि जसं मी खेळत होतो तर आस्ते आस्ते तो प्रेशर रिलीज होत होता. एक षटक जे बघितलं मी 14 षटकामध्ये तू पूर्णपणे कमबॅक केलं. आणि जो उल्लेख मी मागाशी केला की अजय पाटीलचा विथ द बॉल प्रदर्शन आतापर्यंत या स्पर्धेवर राहिलं नाहीये चांगलं, आणि त्याचा कुठेतरी फायदा तू उचललास, चांगली बॅटिंग केली, आज सामनावीरचा पुरस्कार पटकावतोय. हे पुरस्कार घेऊन तुला कसं वाटतंय? खरं तर खूप चांगलं वाटतंय. मी फर्स्ट टाइम इथे गोव्यामध्ये खेळायला आलो आणि सांघाई प्रीमियर लीग सारखी मोठी टुर्नामेंट खेळतोय. सो मी माझ्या जे पॅकर आहेत त्यांचा खूप आभार व्यक्त करतो. आमच्या टीमचे जे ओनर आहेत त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला संधी दिली खेळायला. काय म्हणशील, ज्या संघाने तुझ्यावर विश्वास टाकला, गोपाल भट्टासारखा एक यशस्वी संघनायक, मुरब्बी संघनायक जो सिंधुदुर्गातला आहे, आणि त्याच्या अंडर खेळत असताना कसा परफॉर्म किंवा तो त्याने कशा प्रकारे तुला अनुभव स्वतः शेअर केला आहे? नक्कीच, मी त्यांच्याबरोबर फर्स्ट टाइम खेळतोय, पण जसं त्यांनी सपोर्ट केलाय, टीमला कोऑर्डिनेट केलंय, असं वाटत नाही की आम्ही फर्स्ट टाइम भेटलोय. म्हणजे एकदम मिळून जुळून करतायत. सो ते खूप चांगलं आहे, टीमचं एन्व्हायरमेंट चांगलं ठेवतायत ते. सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट फॉर द सेमीफायनल. ओमकार होता हा, ज्या ओमकारने मात्र मॅच विनिंग परफॉर्मन्स दाखवला, अर्धशतक दुसरं वैयक्तिक झळकावलं. हे 2 अर्धशतक त्याच्या नावावर आहेत, आणि फक्त अर्धशतक नाही तर अक्षरशः ही मॅच समोरच्या संघाकडनं खेळत, समोरच्या संघाच्या विरुद्ध खेळत असताना मात्र अक्षरशः जबरदस्त अटॅक असताना मात्र मॅच जिंकून दिली. असं वाटलं होतं कुठेतरी की सुपर ओव्हर किंवा सुपर ओव्हर नाही तर बॉलआउट बघायला मिळेल की काय, पण तसं काही गोष्टी घडल्या नाही. आणि त्या सगळ्या ज्या आकांक्षा ते मात्र ज्याप्रमाणे आपण बघितलं, जे आपण अंदाज लावले ते अंदाज पूर्णपणे समाप्त केले, आणि चांगली फलंदाजी करताना सामन्यात एकशीतच जिंकला. तर अशी आपण उद्या दिवसामध्ये सुद्धा असंच एक चांगलं क्रिकेट बिग बॅश फॉर्मॅट बघणार आहोत एकूण 4 संघामध्ये. तर हे 2 संघ जे पोहोचलेत या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये, ज्यामध्ये दाटसकळ गोवा आणि रुपेश बेतूल संघ तुम्हाला स्पर्धेच्या शेवटच्या दिवसात बघायला मिळेल, जिथे ते उपांत्य फेरीची मॅच खेळतील. थँक्यू सो मच. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे